सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. मराठी साहित्यातील सुंदर अशा मौल्यवान खजिन्यातील काही साहित्यिक रत्नांचा मी परिचय करून देणार आहे आणि उत्तम साहित्याचा परिचय करून देण्याचा हा माझा एक प्रयत्न आहे. त्यानिमित्ताने आपण काही साहित्यिक आणि त्यांचं लेखन या संदर्भात माहिती घेणार आहोत. चला तर पाहूया आपण नाट्यछटा. नाट्यछटा म्हणजे काय आणि नाट्यछटा लिहिणारे लेखक आहेत नाट्यछटाकार दिवाकर. दिवाकर यांचं संपूर्ण नाव आहे शंकर काशीनाथ गर्गे. मराठी साहित्यातील हे एक सुंदर रत्न. या लेखकाचा आपण परिचय करून घेऊया आणि नाट्यछटा म्हणजे काय हे पण माहीत करून घेऊया. याचं कारण असं की बालदिवस 2020 या निमित्ताने तुम्हाला नाट्यछटा स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. तुम्हीही नाट्यलेखन करू शकता, नाट्यछटेचं सादरीकरण करू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. चला माहिती करून घेऊया दिवाकर या लेखकाची. नाट्यछटाकार दिवाकर, त्यांचं नाव शंकर काशीनाथ गर्गे. जन्म आहे 18 जानेवारी 1889 आणि मृत्यू 1 ऑक्टोबर 1931. अवघं 42 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. हे मराठी लेखक होते. मराठीत नाट्यछटा हा लेखन प्रकार रुजवण्याचे श्रेय दिवाकर यांना दिले जाते. त्यांनी एकूण 51 नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. महासर्प ही त्यांनी लिहिलेली पहिली नाट्यछटा होय. मग तो दिवा कोणता? पंत मेले राव चढले, वर्डस्वर्थचे फुलपाखरू, चिंकी महिन्याची झाली नाही तोच, शिवी कोणा देऊ नये, फाटलेला पतंग इत्यादी त्यांच्या विशेष गाजलेल्या नाट्यछटा आहेत. पंत मेले राव चढले या नाट्यछटेच्या नावानेच वाक्प्रचारही मराठीत रुजलेला आहे. बालपण, त्यांच्या बालपणाची माहिती घेऊया. दिवाकरांचा जन्म पुणे येथे झाला. दिवाकरांचे वडील राजेवाडी या ठिकाणी स्टेशन मास्तर होते. कालांतराने ते पुण्यास राहण्यास आले. दिवाकर हे त्यांचे दुसरे अपत्य होते. दिवाकर 2.5 वर्षाचे असताना त्यांना आजीस दत्तक देण्यात आले. हे दत्तक विधान नाममात्र होते. आपल्या बालपणी झालेल्या या दत्तक विधानाबद्दल दिवाकरांनी मोठेपणी नाखुशी व्यक्त केली होती. त्यांच्या चुलत्यांनाही हे दत्तक विधान पसंत नव्हते. शंकर काशीनाथ गर्गे हे दिवाकरांचे दत्तक घराण्यातले नाव होते. पुढे त्यांनी त्यांचे सर्व लिखाण दिवाकर या नावानेच प्रसिद्ध केले. शिक्षण. दिवाकरांचे प्राथमिक आणि दुय्यम शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. शाळेतील शालांत परीक्षा स्कूल फायनल ते 1908 मध्ये उत्तीर्ण झाले. जीवन. जून 24, 1910 रोजी कोल्हापूरच्या श्री विष्णू नरसिंह पाठक यांच्या सखू या मुलीशी दिवाकरांचा विवाह झाला. या कालावधीत दिवाकर असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांच्या कचेरीत नोकरी करत होते. पुढे फेब्रुवारी 1912 मध्ये दिवाकरांची डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांच्या कचेरीत बदली झाली. परंतु या दरम्यान दिवाकरांचे डोळे बिघडल्यावर सिव्हिल सर्जन डॉक्टर हॅमिल्टन यांनी तपासणीनंतर सादर केलेल्या अहवालानुसार त्यांना सरकारी नोकरी सोडून द्यावी लागली. पोलीस सुपरिटेंडेंटच्या कचेरीतील नोकरी सुटल्यानंतर जून 1912 पासून दिवाकरांनी डिप्रेस क्लासेस मिशनच्या सेंट्रल प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक या पदावर मासिक पगार होता 15 रुपये काम करण्यास सुरुवात केली. जानेवारी 1914 मध्ये असिस्टंट हेडमास्टर म्हणून मासिक पगार 20 रुपये तर जुलै 1995 मध्ये शाळेचे हेडमास्तर म्हणून मासिक पगार 23 रुपये त्यांना बढती मिळाली. परंतु नोव्हेंबरमध्ये त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला.
व 4 महिन्यांच्या शोधानंतर नूतन मराठी विद्यालयात पुन्हा एकदा शिक्षक म्हणून काम स्वीकारले. मार्च 1916 मध्ये ते STC परीक्षा पास झाले. त्यावेळी त्यांना सुमारे 30 रुपये मासिक वेतन मिळत होते. नूतन मराठी विद्यालयात त्यांनी प्रथमच इंग्रजी हा विषय शिकवायला सुरुवात केली. सहकाऱ्यांच्या मदतीने दिवाकरांनी लवकरच प्रत्यक्ष पद्धतीने इंग्रजी शिकवण्यात कौशल्य हस्तगत केले आणि उत्तम इंग्रजी शिक्षक असा लौकिक प्राप्त केला. 1923 पासून मृत्यूसमयी 1931 पर्यंत 8 वर्षाच्या कालावधीत दिवाकर शिक्षकी पेशाचेच काम करत होते. सप्टेंबर 1931 मध्ये दिवाकर इन्फ्लुएन्झाच्या तापाने आजारी पडले आणि ऑक्टोबर 1, 1931 रोजी या आजारामुळे त्यांचे निधन झाले. लिखाण. दिवाकरांनी इंग्रजी लेखकांच्या साहित्याचे वाचन केलेले होते. यातूनच त्यांच्या लेखनाला प्रेरणा मिळाली असे म्हणता येईल. मार्च 27, 1911 रोजी त्यांनी थॉमस मिडल्टनच्या यॉर्कशायर ट्रॅजेडी या नाटकाच्या आधारे रंगेल रंगराव नामक नाटक लिहिण्यास सुरुवात केली. काही कालावधीनंतर गटेच्या फ्राउस्ट हे नाटक वाचल्यानंतर त्यांनी या नाटकाच्या आधारे पंडित विद्याधर नावाचे नाटक लिहिण्याचे काम हाती घेतले. ब्राउनिंगच्या ड्रॅमॅटिक मोनोलॉग या लेखन प्रकारावरूनच दिवाकरांनी नाट्यछटा हा लेखन प्रकार विकसित केला. सप्टेंबर 18, 1911 रोजी दिवाकरांनी पहिली नाट्यछटा लिहिली. पुढच्या 2 वर्षातच दिवाकरांनी त्यांच्या एकूण नाट्यछटांपैकी बहुतेक सर्व नाट्यछटा लिहिल्या. नाट्यछटा हा शब्द दिवाकरांना वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी सुचविला. नाट्यछटा हा प्रकार लिहिण्याची प्रेरणा दिवाकरांना पटवर्धनांनीच दिली असे मानले जाते. 1913 नंतर मात्र दिवाकरांचे नाट्यछटांचे लेखन मागे पडले. शोकांत हा नाट्याचा नवीन प्रकार दिवाकरांनी 1913 मध्ये लिहिण्यास सुरुवात केली. 1914 साली मी माझ्याशी ही नाट्यसंवादाची लेखमालिका लिहिण्यास दिवाकरांनी सुरुवात केली. पाऊस, निजलेले मूल, सुट्टी, शाळेला सुट्टी, ती बिचारी रडतेच आहे हे नाट्यप्रसंगही दिवाकरांनी 1914 सालीच लिहिले. कारकून हे 3 अंकी नाटकही त्या वर्षीच पूर्ण झाले. 1915 साली सगळेच आपण ऐट करू नकोस आणि ICS अप्रकाशित या नाटिका लिहिल्या. 1916 मध्ये दिवाकरांनी मेटरलिंकच्या द साइटलेस या नाट्यकृतीचे रूपांतर केले. 1923 ते 1931 या 8 वर्षाच्या काळात दिवाकरांनी 10 नाट्यछटा लिहिल्या. शेवटी दिवाकरांनी अहो मला वाचता येतंय, कमीचा मन्या, मसालेदार ताजा चिवडा, आले कोठून गेले कोठे, भर चौकात असे साध्या शब्दातून प्रसंगातून जीवनविषय खोल आशय सुचविणारे नाट्यप्रवेश लिहिले. कारकुनासारख्या सामान्य माणसांच्या वास्तविक आयुष्याचे स्वाभाविक स्वरूपात चित्रण करणारे 3 अंकी नाटक कारकून लिहिले. लेखन प्रसिद्धी. दिवाकरांच्या नाट्यछटा ह्या नरसिंह चिंतामण केळकर यांच्याशी असलेल्या ओळखीमुळे दिवाकरांच्या काही नाट्यछटा केसरी या पत्रात प्रसिद्ध झाल्या. हरिभाऊ आपटे यांनी तारीख 7 नोव्हेंबर ही दिवाकरांची केशवसुतांवरची नाट्यछटा करमणूक या मासिकात प्रसिद्ध केली होती. उद्यान आणि ज्ञानप्रकाश या मासिकातही त्यांच्या काही नाट्यछटा प्रसिद्ध झालेल्या होत्या. रत्नाकर मासिकाच्या गोखले यांनी दिवाकर यांचे अखेरचे जवळजवळ सर्वच लिखाण नाट्यछटा, नाट्यसंवाद, नाटिका आणि छोट्या गोष्टी इत्यादी आपल्या मासिकात प्रसिद्ध केले. प्राध्यापक पोद्दार यांनी साहित्य सोपान या पत्रात दिवाकरांच्या 2 नाट्यछटा प्रसिद्ध केल्या होत्या. दिवाकरांच्या सर्व 51 नाट्यछटांचा संग्रह कॉन्टिनेंटल प्रकाशनाने दिवाकरांच्या नाट्यछटा या नावाने प्रसिद्ध केलेला असून या पुस्तकाला प्राध्यापक रा. कृ. लागू यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. तर विजय तेंडुलकर यांनी नाट्यछटांचे रसग्रहण केलेले आहे. याशिवाय
दिवाकरांचे एकूण एक लेखन संपूर्ण दिवाकर या नावाखाली 1933 मध्ये प्रसिद्ध केले गेले. वाचन. दिवाकर यांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी साहित्याचे वाचन केलेले होते. शेक्सपियर, शेली, ब्राउनिंग, केट्स, वर्ड्सवर्थ यांसारख्या इंग्रजी लेखकांचे साहित्य त्यांनी अभ्यासलेले होते. शेक्सपियर या इंग्रजी नाटककाराच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास त्यांनी केलेला होता. याशिवाय मोलियर, टॉलस्टॉय इत्यादी लेखकांचे ग्रंथही त्यांनी वाचलेले होते. नाटककारांपैकी इब्सेन, गाल्सवर्दी, मेटरलिंक, हाउटमान इत्यादींची नाटके त्यांनी वाचलेली होती. 1918 ते 1922 या काळात दिवाकर यांनी ऑस्कर वाइल्ड, पुष्किन, पिनिओरो, गॉर्की या लेखकांचे ग्रंथ वाचले. तर आयुष्याच्या शेवटच्या 8 वर्षात बॅरी, ए मिलन, ड्रिंकवॉटर, कॅथरीन मॅन्सफिल्ड या लेखक लेखिकांची पुस्तके वाचून त्यावरील टीका वाङ्मयही दिवाकरांनी वाचून पूर्ण केले. केशवसूत आणि दिवाकर. जानेवारी 4, 1912 रोजी दिवाकरांनी केशवसूतांच्या कविता सर्वप्रथम वाचल्या. केशवसूतांच्या कवितांनी दिवाकर मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हा प्रभाव कायम होता. वासुदेवराव पटवर्धनांच्या बरोबरच मैत्रीप्रमाणेच दिवाकर आणि केशवसूत यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. केशवसूतांच्या सर्व कविता छापून निघाव्यात आणि त्यांचे जतन व्हावे यासाठी दिवाकर यांनी बरेच प्रयत्न केले. या कामी त्यांनी हरिभाऊ आपटे आणि केशवसूतांचे धाकटे भाऊ सीताराम पंत दामले यांचे सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांना अपेक्षित असे सहकार्य मिळाले नाही. तरीही दिवाकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज केशवसूतांचे समग्र काव्य उपलब्ध आहे. दिवाकरांच्या 51 नाट्यछटा, त्यांनी ज्या 51 नाट्यछटा लिहिल्या त्यांची नावं पुढीलप्रमाणे आहेत. अरे रे ओझ्याखाली बैल मेला, अशा शुभदिनी रडून कसे चालेल, असे केल्याशिवाय जगात भागत नाही, अहो आज गिराईकच आले नाही, अहो कुंभार दादा असे का बरं रडता, आनंद कोठे आहे येथे, एका दृष्टीने सहाय्यच केले आहे, एका नटाची आत्महत्या, एका हलवायाचे दुकान, फारच बोवा, कशाला उगीच दुखवा, काय पेपर्स चोरीस गेले, कार्ट्या अजून कसे तुला जगातले ज्ञान नाही, कारण चरित्र लिहायचे आहे, किती रमणीय देखावा हा, पण इकडे कोकिलाबाई गोड बोले, कोण मेले म्हणजे रडू येत नाही, चिंगी महिन्याची झाली नाही तोच, जातीभेद नाही कोठे, झूट आहे सब, तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी, कशाला एवढ्यासाठीच की नाही, तेवढेच ज्ञानप्रकाशात, त्यात रे काय ऐकायचंय, दिव्याभोवती पतंग उडत आहेत, देवा मीच मंगळ जर जन्माला आलो नसतो, नासलेले संत्रे पण बॅट नाही, पंत मेले राव चढले, पाण्यातले बुडबुडे पोरटे मुळावर आले, फाटलेला पतंग, फ्रान्स, सैन्य, जोझफिन, बाळ या नारळाला धक्का लावू नकोस बरे, बोलावणं आल्याशिवाय नाही. मग तो दिवा कोणता, महासर्प, माझी डायरेक्ट मेथड ही, मुंबईत माझा गमतीची, म्याव म्याव म्याव, म्हातारा इतुकान अवघे 500 वयमान, यातही नाही निदान, रिकामी आगपेटी, वडस्वरचे फुलपाखरू, शिवी कोणा देऊ नये, शेवटची किंकाळी, सगळे जग मला दुष्ट नाही का म्हणणार, सायकोलॉजिकली, स्वर्गातील आत्मे, हे काय उगीचच, हे काय सांगायला हवे. आता नाट्यछटा म्हणजे काय ते थोडक्यात समजावून घेऊ. नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसऱ्या एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती व्यक्ती बोलते आहे असा देखावा आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत, की एकच व्यक्ती बोलत आहे, एकच पात्र बोलत आहे, पण कुणाशी तरी बोलत आहे
असा एक देखावा किंवा छोटी एकांकिका किंवा छोटंसं नाटिका असते, एका व्यक्तीनेच केलेली. आपलं मनोगत त्यातून तो व्यक्त करतो, कोणाशी तरी बोलत आहे असं तो दाखवतो. दिवाकरांच्या नाट्यछटा हे एकपात्री नाट्यप्रसंग असून अन्य पात्रांचा संबंध येतो ते मुख्य पात्राशी होणाऱ्या संवादातून. अन्य पात्राच्या प्रश्न किंवा एखाद्या वाक्याची पुनरुक्ती करून संवादाची उणीव भरून काढलेली दिसते. इंग्रजीतल्या मोनोलॉग या प्रकाराचा प्रयोग त्यांना त्यांच्या प्रचंड इंग्रजी वाचनाच्या व्यासंगामुळे करावासा वाटला असे आंतरजालातील संदर्भावरून दिसते. त्यांचे सहकारी वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी त्याला नाट्यछटा हे नाव सुचवलेले दिसून येते. अन्य साहित्य प्रकारांसारखेच नाट्यछटेमध्ये तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब दिसते. म्हणजे तत्कालीन बोलीभाषेची, प्रथांची जवळून ओळख होते. गेल्या 2 शतकातल्या प्रथा, अंधश्रद्धा, माणसांमधली नाती, छोट्याशाच प्रसंगातले रंजक नाट्य आणि नर्मविनोद याचं छान मिश्रण या सगळ्या कथांमध्ये आहे. काही कथा करुण रसात आहेत आणि काही अस्वस्थ करतात. अनेक कथांमधील माणसे, त्यांची प्रवृत्ती वेगळ्या संदर्भात आजही तशाच दिसतात. नाट्यछटा वाचताना एक प्रकारे नाट्यरूपात प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतो. कुठेही तत्वज्ञ असल्याचा आव न आणता दिवाकरांनी किती साधेपणाने मार्मिक भाष्य केलेले दिसते. अवघ्या 42 वर्षाच्या आयुष्यात 2-3दा नोकरी बदलण्याची वेळ आणि प्रतिकूल काळ असूनही 51 नाट्यछटा, नाटकाची रूपांतरे, छोटी नाटके व अनेक लेख ही सुंदर निर्मिती करून त्यांनी ठेवली आहे. भारतात लेखकाच्या निधनानंतर 60 वर्षांनी त्याचं साहित्य प्रताधिकार मुक्त होतं. आता प्रताधिकार मुक्त असल्याने या सर्व 51 नाट्यछटा जालावर मोफत उपलब्ध झालेल्या आहेत, इंटरनेटवर उपलब्ध आहेत. या तेवढ्यावरच समाधान न मानता हा लेखन प्रकार नव्या समर्थ लेखकांनी काळानुसार हाताळून जिवंत ठेवला पाहिजे आणि हा नाट्यप्रकार आपल्यासारख्यांनी जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नाट्यछटा किंवा नाट्याविष्कार हा एक आभासी कलाविष्कार आहे. याचे स्वगत एकपात्री, द्विपात्री असा प्रकार पडतात. या साहित्य प्रकारात छोटी छोटी वाक्य असतात, कथानकही छोटे असते. नाट्यछटा सादर करण्यासाठी 5 ते 12 मिनिटांचा कालावधी असतो. यात कमीत कमी अवधीत जास्त मेसेज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असल्याने अभिनयाचा कस लागतो. यात वेगवेगळ्या घटना असतात. तसेच नाट्यछटेच्या विषयात वेगवेगळे प्रश्न विचारून ते पात्र रंगवले जाते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. अशाच प्रकारे मी नवनवीन साहित्यिकांचा साहित्य खजाना मी तुमच्यासमोर खुला करणार आहे. व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.